नमस्कार. चला मित्र बनवूया या विषयाशी अनुषंगाने आपण बोलूया. मित्र हो व्यक्ती तितक्या प्रकृती असं मानसशास्त्र सांगतं. आपणही सहज बोलून जातो की सर्वच जण मुळीच एकसारखे नसतात. जसं की हाताची पाचही बोट एकसारखी नसतात त्याप्रमाणे, परंतु एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव त्याच्या मित्रमंडळीवरून स्पष्ट करता येऊ शकतो. ज्या प्रकारचा आपला स्वभाव असेल त्याच प्रकारचे मित्र आपल्या सभोवती भेटत असतात. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये मैत्रीला एक अनन्यसाधारण महत्व आहे. आई वडील भाऊ बहीण पत्नी आणि मूल ही सगळी नाती मिळवण्यासाठी आपल्याला विशेष असं काही कष्ट करावं लागत नाही. पण जर एखादा चांगला मित्र मिळवायचा असेल तर मग मात्र जीवनाची एक प्रकारे कसोटी लागते. प्रत्येक व्यक्ती भरपूर संपत्ती व उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो, परंतु चांगले मित्र मिळावे यासाठी कोणी मागणी वा प्रार्थना करताना दिसतो काय? तर याचं उत्तर नाही आहे. मित्रत्व ही बाब ऐच्छिक आहे. जीवनात प्रत्येकाला एकतरी मित्र नक्की असतोच. ज्यांना एकही मित्र नाही अशांचं जीवन व्यर्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. तसंच प्रत्येकाला खरा मित्र मिळतोच असंही काही नाही. बऱ्याचदा सुख के सब साथी दुख में न कोई असं गीत आपणास सांगतं. जेव्हा आपल्याजवळ गडगंज संपत्ती असेल तेव्हा आपली स्तुती प्रशंसा आणि वाहवाह करणारे खूप मित्र मिळतील. परंतु जेव्हा आपल्याजवळ संपत्ती नसते तेव्हा कुणीही आपले मित्र व्हायला तयार होत नाही. जुने मित्र देखील आपल्याला साथ देत नाही. एवढंच काय, आपल्यासोबत खेळलेले शिकलेले एका ताटात जेवलेले बालमित्र सुद्धा आपल्या गरिबीमध्ये आपला पूर्णपणे विसरून जातात. संकटाच्या वेळी मदत करणारा मित्र हाच खरा मित्र असतो. अशी मित्रांची व्याख्या फार पूर्वीपासून राम आणि श्यामच्या गोष्टी रूपात ऐकत आला. पुष्कळ वेळा जवळच्या नातेवाईकांपेक्षा मित्रत्वाचं नातं फारच जिव्हाळ्याचं वाटतं. दुःखाच्या प्रसंगी मनाला धीर देऊन आत्मविश्वास निर्माण करणारे व सुखाचा आनंद द्विगुणित करणारे मित्र साऱ्याच जणांना हवे हवेसे वाटतात. चुकलेल्या पावलांना दिशा देणारा, सुटत चाललेला तोल सांभाळणारा आणि संकट समयी आधार देणारा तोच तर खरा मित्र असतो. आणि असा मित्र ज्याला लाभला त्याचं जीवन नक्की बदलतं. आणि त्याच्या एवढा सुदैवी दुसरा कोणीच असू शकत नाही. पण सर्वांनाच असे मित्र भेटतील काय? नक्की मिळेलच किंवा मिळणार देखील नाही.
ही ज्याच्या त्याच्या दैवाची बाब आहे. जीवनात चांगले मित्र मिळवणं जेवढं कठीण वाटतं तेवढं सोपं देखील आहे. आपली विचारशक्ती म्हणजे बुद्धी जर चांगली असेल तर नक्कीच चांगले मित्र निवडता येतात. काही निवड स्तुती करणारे एखाद्या अलंकाराप्रमाणे सौंदर्यवर्धक मित्र जीवनात काही कामाला पडत नाही. असे मित्र फक्त संधी साधू किंवा स्वार्थी समजले जाते. चांगला मित्र प्रेमाने प्राप्त करावा. मित्र धनाने नव्हे तर मनाने श्रीमंत असायला पाहिजे. तसं श्रीकृष्ण आणि सुदामा यांचं मित्रप्रेम आपल्या सर्वांना ज्ञात आहे. सुदामा अत्यंत गरीब आणि तो गरीब असून देखील मित्रासाठी सोबत काहीतरी घेऊन जावे म्हणून पोहे घेऊन जातो. आणि श्रीकृष्ण यांच्यासाठी पोहे मिळवणे काही अवघड बाब नव्हती किंवा निश्चितच नाही. परंतु मित्रत्वात अशी एकमेकांची भावना समजून घेण्याची मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे. अन्यथा अहमपणा आणि गर्वपणा आपल्या अंगी वाढतच जातो. मित्राशिवाय जीवन म्हणजे पाण्याशिवाय मासोळीचे जीवन जगणं म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की मासळी पाण्याशिवाय जीवन जगू शकत नाही, तसं मित्रांशिवाय आपलं जीवनही काहीच नाही. मैत्रीमध्ये प्रामुख्यानं गरीब श्रीमंत उच्च नीच अशा प्रकारची कुठलीच दरी नसते. जशी आरशामध्ये आपली प्रतिमा जशीच्या तशी दिसते, ज्याच्याद्वारे आपण निरीक्षण करून असं ठरवित असतो की मी कसा दिसतो, तसंच किंवा त्याच धर्तीचं काहीसं काम खऱ्या मित्रांचं आहे. शालेय मित्रांची ओळख आपण आयुष्यभर विसरू शकणार नाही. शाळेच्या वयात ज्यांना ज्यांना चांगले मित्र लाभले त्यांचं आयुष्य सफल झाल्यासारखं आहे. जीवनातील चांगले वाईट गुण दोष दाखवण्याचं काम मित्र करतात आणि म्हणूनच त्यांना जीवन प्रवाहाला वळण लावणारे तट असं म्हणून पण संबोधलं जातं. नदीच्या प्रवाहाप्रमाणे खरे मित्र आपल्या जीवनाला वळण देतात, मर्यादा घालतात. मित्र म्हणजे हृदय आणि म्हणूनच यावरूनच मित्राला सहृदय असा शब्दप्रयोग आला असा. मित्र जीवनात हवे हवेसे वाटतात, कारण प्रत्येक सुखदुःखामध्ये फक्त आणि फक्त मित्राची साथ आपणाला मिळते. बालपणीचे मित्र, शाळेतले मित्र, महाविद्यालयातले मित्र आणि नोकरीच्या ठिकाणी मिळणारे मित्र असं मित्रांचं वर्गीकरण आपल्याला नक्कीच करतात. खरं म्हणजे बालपणीचे मित्र जेव्हा खूप वर्षानंतर भेटतात तेव्हा खूप आनंद होतो. काय बोलावं आणि काय नाही हे सुचतच नाही. खूप गप्पा होतात, चहा पाणी होतं. त्यांनी ज्या ठिकाणी खाल्ले, झोपले, उठले, बसले, अभ्यास केला, रुसले, फुगले, मारामाऱ्या केल्या आणि खेळले पण. आता त्या जागांमध्ये काय काय बदललं आहे
यावर विचार होतो. आणि मनात एक वेगळाच आनंद देऊन मग या बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, असं याच्यामुळेच म्हटलं जातं. या निमित्तानं पुन्हा एकदा या सगळ्या बाबींची प्रचिती येते. आजच्या दिवशी प्रत्येक जण मोठ्या आनंदात फ्रेंडशिप डे साजरा करतात. मित्रत्वाचे बँड एकमेकांच्या मनगटात बांधले की उत्सव साजरा झाला असं वाटतं. पण आपण कधी कोणाचे खरे मित्र झालो आहोत काय? तसा कधी प्रयत्न केला आहे काय? त्याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असं संतांनी म्हटलं. त्याचा वापर आपण आपल्या जीवनात केला पाहिजे. आपण कोणाचे तरी खरे मित्र झाल्यास आपणास देखील तसे मित्र भेटतील. कामापुरता मामा करून काय उपयोगाचं नाही. आणि असं केलं तर तशा मित्रांचाही उपयोग नाही. आणि जेव्हा आपण असं वागायला लागू तेव्हा आपल्याला मित्र बनवण्यासाठी कोणी उत्सुक पण असणार. आपण कोणाला मदत करायची नाही आणि सर्वांनी मात्र मला मदत केली पाहिजे, सर्वांनी माझ्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहिलं पाहिजे, अशी अपेक्षा ठेवणंच मुळात कितपत योग्य आहे हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. तर मित्र हो, चला मग आज आपणही कोणाचे तरी खरे मित्र बनण्याचा प्रयत्न करूया. आणि आपण सारे जाती पाती धर्म पंथ स्त्री पुरुष हे सर्व विसरून चला मित्र बनूया. चला मित्र बनूया.